नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हलर्स कट्टा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं दुपारी स्वागत आहे। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी निघालो आहे आपल्या दापोलीत आम्ही मंडणगडला आले होते, तिडी गावात। आता तिकडून निघालो आहे परतीच्या प्रवासात म्हणजे ठाण्याला। बघा ना बाजूचा परिसर, इथे बाईक आहे आणि हेल्मेट आपलं। आता आम्ही निघालो आहे। सांगायची गंमत अशी, व्हिडिओ बनवणार नव्हतो पण बोललो बनवतो। व्हिडिओ बनवल्याशिवाय मजा पण नाहीत आणि तुमच्याशी बोलल्याशिवाय, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न। आता आम्ही तिड्यावरून निघालो आहे, तळेघर म्हणून आता इथे गाव लागलं। त्याच्या पुढे आता बहुतेक आम्ही इंदापूर किंवा माणगावला वगैरे बाहेर पडू। हा आतला जो रस्ता आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे की गावं कुठली कुठली लागतात। शॉर्टकट आहे, रस्ता पण चांगला आहे, इतका काही खराब नाही आहे। दाखवतो रस्ता पण, हे बघा हा रस्ता आहे, असा रस्ता आहे। म्हणजे छोट्या छोट्या 2 गाड्या पास होऊ शकतात। एसटी आली तर जरासा प्रॉब्लेम आहे, पण बाईकसाठी चांगला आहे। तर चला प्रवासाला सुरू करूया। चला गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो प्रवासाला सुरुवात करतो। आता हा रस्ता बघूया। तर मित्रांनो आपला असा सगळा मॅप आहे। हा बघा, आपण तिडे, हे टाईड लिहिलं आहे पण तिडे आहे। इथून आपण आलो हॉटेल संकेत, तिथून हा बघा हा रस्ता असा फिरून आपण इथे डायरेक्ट आता बाहेर पडणार आहोत आंबेत मार्गे। मग पुढे आपली गावं लागतील, त्यात जाताना म्हणजे इंदापूर वगैरे तसं करत आपण जाणार आहोत ठाण्याला। आंबेत घाटातून जाणार आहोत आपण। तर चला सुरुवात करूया आपल्या राईडला। तर मित्रांनो हाच तो कालचा रस्ता, ज्या रस्त्याने आम्ही बोलवतो का मी की लडाखला चाललो आहे। एकदा प्रॅक्टिस करायची असेल तर लडाखला जायची तर इथं या। त्याच्यात मागे आपण जे नाश्ता केला तो हॉटेल मागे गेला। आता बघा राईट साईडला बघा धरण आहे, मराठा नदीचंच पाणी आहे। पण हा रस्ता पूर्ण अजून असाच आहे, याचं काही काम नाही झालं। पण मजा येते। काल मी कंप्लेंट केली होती, आपण प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या विषयाची कंप्लेंट करतो, पण याच अशा रस्त्यात आपण काहीतरी शिकतो हे नक्कीच। आता मी गाडी चालवायला शिकतोय अशा रस्त्यात, बरं वाटतं। आपण पोहोचलो आता माणगावला। माणगाव आम्ही क्रॉस केलं आहे, शॉर्टकट आम्हाला भेटला आहे। वर्धन किंवा गोरेगाववरून अंकित मागे येत असं शॉर्टकट आहे। एक छोटासा लेक मारायचा, लेक मारला की तुम्हाला डायरेक्ट माणगावची ट्रॅफिक लागणार नाही, तुम्ही डायरेक्ट पुढे याल।
तो पेट्रोल पंप आहे ना माणगावचा, तिथे आलो आम्ही आता. तर त्याला पेट्रोल भरतो आणि मग तुमच्याशी बोलतो, कारण बॅटरी आपली खूप कमी आहे. मित्रांनो, आपण आता माणगावला पोचलोय. माणगाव म्हणजे ट्रॅफिकचा एरिया. इथे ट्रॅफिक खूप असते. मला बाईक चालवायला मजा तर येतेच, पण ट्रॅफिकमध्ये जी बाईक चालवायला वेगळंच काहीतरी वाटतं. आणि या साईडला माणगावला नेहमी ट्रॅफिक असते. कधी कधी असं वाटतं मुंबईची ट्रॅफिक ही माणगावची ट्रॅफिक कोकणवाल्यांसाठी. तर मित्रांनो, जाताना अशी दुतर्फा लागतो झाडी आणि कोकणात आल्याचा हा अनुभव सुखद आहे. खूप भारीच वाटतं बाईक राईड करताना असे निसर्गाचे क्षण दिसले की खूप मन भावून जातं. खूप खतरनाक फिलिंग आहे, खतरनाक. कोकणात या आणि येवा कोकण आपलं जसं म्हणणारी लोक या कोकणात चांगलं आयुष्य जगत असतात. खूप भारी वाटतं. येवा कोकण आपलं जसं. मित्रांनो, बाईक राईड करताना समोरचा जो काही नजारा दिसतोय बघा ना, सूर्यास्त असताना चाललंय. तसंच आपली बाईक राईड आता थोड्या वेळाने संपणार आहे. म्हणजे 1-2 तासात आपण आपल्या मुंबईला जाणार आहोत. अशी जी बाईक राईड करत राहावी असं मला वाटतंय, कारण मला कोकणात फिरायला खूप आवडतं, जसं तुम्हाला आवडतं. तर मजा घ्या या बाईक राईडची. कसं वाटतंय मला नक्की सांगा कमेंट करून.